नागरिकत्व संशोधन कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित केला। त्याच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं। व्यंकटेश लॉन येथे आयोजित सभेला भारतीय विचार मंचाचे प्रांत संयोजक प्राध्यापक सुभाष लोहे, अनिल साहू, किशनचंद कोटवानी, मोहनदादा कारंजेकर, दिनेश सिंह, सुरेश जैन, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट दिलीप कोहळे आदी मान्यवर उपस्थित होते। भारत मातेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। 9 डिसेंबरला नागरिकत्व संशोधन कायद्याचं विधेयक पारित करण्यात आलं। याला सर्वत्र विरोध होतो आहे, परंतु हा कायदा देशहितासाठी असल्याचं अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट दिलीप कोहळे यांनी सांगितलं। या देशाच्या पूर्व इतिहासापासून ते आजच्या वर्तमानापर्यंत अनेक महामानवीय दृष्ट्या परिपक्व असलेल्या लोकांनी केलेला आहे। त्या सर्व लोकांच्या भूमिका ज्या आहेत त्या आजच्या काळामध्ये आपल्या सर्व लोकांनी अभ्यास करायची। आज बाहेरच्या वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या हिंसाचाराचं वातावरण तयार आहे। एका नव्या वादाची ठिणगी समाजाला सातत्याने धगधगती ठेवत आहे। ही ठिणगी ज्या कारणावरून पडली त्याचा इतिहास आपल्याला वाचता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा देश इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये, इंग्रजांच्या गुलामीमध्ये बऱ्याच काळात हा देश स्वतंत्र झाला आणि या देशाचे तुकडे पडले। एक फार मोठी जखम देशनिष्ठ लोकांच्या अंतःकरणावरती झाली। हा देश अखंड होता, हा देश स्वतंत्र झाला आणि हा देश खंडित झाला। हा देश स्वतंत्र होता, हा देश पारतंत्र्यात गेला, हा देश परत स्वतंत्र झाला आणि अखंड भारत खंडित झाला। ही साधं समीकरण आहे। अखंडित झाल्याने, खंडित झाल्याने फारसं काही आपल्या मनावरती त्याचे किती परिणाम झाले, मनवर रुजले की त्याचा बुद्धीवरती काही परिणाम झाला तो प्रत्येकाच्या स्वतंत्र चिंतनाचा विषय। परंतु सज्जनांनो, नागरिकत्व कायद्याबाबत देशामध्ये जे वातावरण आहे त्याबाबत सभेत चिंता व्यक्त करून या कायद्याची माहिती नसल्याने व गैरसमज पसरवले जात असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। तेव्हा या कायद्याबद्दलचं भय घालवून सत्य परिस्थितीबाबत सर्वांना अवगत करण्याचं आवाहन सभेत करण्यात आलं। काही देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात, त्यांना नागरिकत्व देण्याकरता हे विधेयक आहे, असं प्राध्यापक सुभाष लोहे यांनी सांगितलं। सुरेश जैन यांनी बोलताना सांगितलं की ही एक राजकीय बाब आहे। आपण सारे जागरूक नागरिक आहोत व नागरिकत्व संशोधन कायद्याचा अभ्यास आपण केला पाहिजे। अभ्यास नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते आहे। नुकसान केलं जात आहे, हे नुकसान सरकार भरणार नाही, व्यापाऱ्यांना भरावं लागेल। केंद्र सरकारचा दृष्टिकोन चांगला आहे, तेव्हा सरकारच्या समर्थनार्थ आपण सर्वांनी एकजूट होऊन समोर येण्याचं आवाहन त्यांनी केलं। 26 डिसेंबर रोजी राष्ट्रहित व नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीमध्ये सहभागी होऊन सरकारच्या निर्णयाचं समर्थन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। कार्यक्रमाला सागर खेडकर, सुमित कलंत्री, तृप्ती यवतीकर, जयंत डेहनकर, शिवा पिंपळकर, अनिल साहू, बंटी पारवानी, विपिन गुप्ता, शरद अग्रवाल, विशाल कुलकर्णी, जगदीश गुप्ता, किरण पातुरकर, संध्या टिकले, सचिन रासने, बादल कुलकर्णी, सुधीर बोपुलकर, उल्हास बपोरीकर, शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, प्राध्यापक संजय तिरतकर,
विशाल कुलकर्णी, डॉक्टर प्रकाश विश्वकर्मा, चंद्रशेखर भोंदू, लक्ष्मीकांत खंडेलवाल यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विदर्भ न्यूज, अमरावती.